नमस्कार. दुपारचे 4 वाजता आहेत. या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बातमी सगळ्यात महत्त्वाची आत्ताची तातडीची बिहारमधून येतेय. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केला होता. तो स्वीकारून राज्यपालांनी आता नवा मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. या अनुषंगाने बिहारमध्ये नवा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा असेल असं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये सम्राट चौधरी यांचं नाव अग्रक्रमावर असल्याचंही समजतंय. नितीश कुमार यांच्या जदयूला 2 उपमुख्यमंत्री पद दिली जाणार आहेत. यातलं एक पद नितीश यांचा मुलगा भूषवेल का याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. आपले सहकारी आता या घडीला या निमित्ताने आपण विश्लेषणाच्यासाठी पुढे वळतो आहोत. राजकीय विश्लेषक किरण तारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरणजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर भारतीय जनता पार्टीचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे असं एका बाजूला दिसतंय, तर दुसऱ्या बाजूला केंद्रातील सत्ता समीकरणं कशी जुळवली जाणार, दोन्ही गोष्टी सांगा. नाही, नक्कीच याच्यामध्ये काय झालं ना प्रसादजी, की उत्तर प्रदेश सारख्या महाकाय राज्याचं मुख्यमंत्रीपद भाजपला मिळालं. मात्र उत्तर प्रदेश नंतर तितकाच महत्वाचा असलेला उत्तरेतला राज्य जे आहे बिहार, त्याचं मुख्यमंत्रीपद भाजपला कधी आजपर्यंत मिळालं नव्हतं. म्हणजे सलग 2 निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून देखील भारतीय जनता पार्टीला उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलं. अर्थात ती राजकीय तडजोड होती, पण या निमित्ताने का होईना भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री तिकडे येणार हे भाजपसाठी खरं म्हणजे एक प्रकारे तिकडे वर्षानुवर्ष केलेल्या कामाची ही पावती असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा त्यातला फॅक्टर हा आहे जो आता मला तातडीने दिसतोय, की या निवडणुकीचा, या सत्ता बदलाचा मुख्यमंत्रीपद भाजपकडे येण्याचा निश्चितच परिणाम हा पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर होऊ शकतो. बिलकुल. मला किरणजी आणखीन एक मुद्दा पटकन इथे विचारायचा आहे आणि सम्राट चौधरी यांची भाजपाच्या बिहारच्या गटनेतेपदी निवड झाली आहे असंही ताज्या घडामोडींमध्ये समोर येत आहे. आता याचाही संदर्भ आणि बंगालविषयी आपण जे बोलत होता त्या दोन्ही गोष्टींचा संदर्भ आपण मांडावा. सम्राट चौधरी हे तसे जे काय त्याला म्हणतात डॅशिंग कॅटेगरीमध्ये बोलणारे नेते आहेत. म्हणजे याच्यापूर्वी कधी ते कुठल्याही सत्तास्थानामध्ये नव्हते, पण सम्राट चौधरींचा अचानक भाजपमध्ये उदय झाला. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं, गृह खातं त्यांच्याकडे आलं आणि आता मुख्यमंत्री पण ते होत आहेत. याचा अर्थ उघड आहे, भारतीय जनता पार्टीने आता ज्यांची प्रतिमा ही जनमानसामध्ये नेमस्त म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे, त्यांना डॅशिंग म्हणून ओळखलं जातं, अशा लोकांच्या हातामध्ये आता नेतृत्व जाणार हे जवळपास स्पष्ट दिसत आहे. जी, आपण थोड्याच वेळापूर्वी एक आणखी मुद्दा किरणजी मांडत होतात की बिहार मधल्या सत्ता बदलाचा परिणाम बंगालच्या निवडणुकांवर होऊ शकतो, कसं काय? बंगाल आणि बिहार मुळातच शेजारी राज्य आहेत आणि बिहारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंगालमध्ये आहेत. भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्री तिकडे येणं याचा अर्थ भाजपचे जे काही समर्थक पश्चिम बंगालमध्ये आहेत, विशेषतः बिहारला लागून असलेला जो पट्टा आहे, आसनसोल सारखा जिथे भाग आहे, जिकडे शत्रुघ्न सिन्हा निवडून येतात, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांना आपला माणूस बिहारमध्ये मुख्यमंत्री झालाय याचा निश्चितच आनंद होणार. तिथली जातीय समीकरणं भाजपच्या बाजूने झुकू शकतात आणि या सगळ्यांना भरीसभर म्हणून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत नितीन नबीन यांच्या जातीचा अत्यंत चालाखीने उपयोग करून घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीने. कायस्थ समाजाची खूप मोठ्या प्रमाणावर असलेली मतं पश्चिम बंगालमधली ती भाजपकडे वळू शकतात. त्याच्या जोडीला सम्राट चौधरींसारखा एक, ज्याला तिकडच्या भाषेमध्ये ज्यांना आपण ढाकड म्हणतात किंवा एक प्रकारचे ज्यांना म्हणतात त्यांच्याकडे दम आहे काहीतरी, अशा दमदार व्यक्तिमत्वाला मुख्यमंत्रीपद देणं हे भारतीय जनता पार्टीचा गेम प्लॅन पूर्णपणाने स्पष्ट दिसतो याच्यामध्ये. जी किरणजी, आपण अधिक बोललो असतो, मात्र आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीच्या नेता निवडीच्या बैठकीमध्ये काही नेत्यांची भाषणं होत आहेत. आपण एकदा पटकन तिकडे जाऊयात. मी परत पुढच्या प्रश्नासाठी आपल्यापर्यंत येणार आहे. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या निवडीच्या संदर्भातली घडामोड घडतीये, त्याची ताजी दृश्य आता आपल्या समोर आलेली आहेत. सम्राट चौधरी आत्ता तरी किमान व्यासपीठावर नाही आहेत, ते खाली बसलेत. त्यांच्या नावाची घोषणा होईल त्यावेळेला थोड्या वेळातच ते आपल्या नेतृत्वाच्या अनुषंगानं, म्हणजेच त्यांना आता नवी जबाबदारी घेण्याच्या दृष्टीनं व्यासपीठावर बोलावले जातील. आपण एकदा पटकन बघूयात बिहारात काय घडतंय. मंत्रीगण, सभी माननीय सांसदगण, सभी विधायक भाइयों बहनों, आज अभी हम सब लोगों के सामने विधानमंडल दल की इस बैठक में
नेता के लिए श्री विजय सिन्हा जी ने श्री सम्राट चौधरी जी का नाम प्रस्तावित किया है। मैं भी सम्राट चौधरी जी के नाम की प्रस्तावना का समर्थन करता हूँ। आज के इस ऐतिहासिक क्षण में आदरणीय श्री विजय कुमार सिन्हा जी के द्वारा जो प्रस्ताव दिया गया है, आदरणीय श्री सम्राट चौधरी जी जो बिहार सरकार के अभी उप मुख्यमंत्री भी हैं और नेता के रूप में प्रस्ताव दिया गया है, हम उसका हृदय से समर्थन करते हैं। सम्मानित मंच, आज भारतीय जनता पार्टी के विधायक दल के नेता के रूप में माननीय विजय सिन्हा जी के द्वारा जो प्रस्ताव दिया गया है, पुरजोर तरीके से मैं उस प्रस्ताव का समर्थन करता हूँ। इस विश्वास के साथ कि नीतीश जी बिहार को जहाँ ले जा रहे थे उससे भी आगे ले चलने का काम हमारे साथी सम्राट चौधरी जी करेंगे। सम्मानित मंच, आज करोड़ों कार्यकर्ता का बिहार में जो मन बुलंद होगा भाजपा का मुख्यमंत्री होने जा रहा है। ऐसे अवसर पर जो हमारे विजय सिन्हा जी ने जो प्रस्ताव लाए हैं सम्राट चौधरी जी का, मैं पूर्ण समर्थन करता हूँ। प्रस्तावित करना चाहे तो आमंत्रित। आता आपण बिहारमधील नेता निवडीची प्रक्रिया पाहताय। त्या नेता निवडीच्या प्रक्रियेसाठी केंद्रीय निरीक्षक या नात्यानं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना हजर राहण्यास सांगितलं होतं। त्यांनी उपस्थितांना विचारलेलं आहे की सम्राट चौधरी यांच्या व्यतिरिक्त कोणाला मुख्यमंत्री पदाच्यासाठी स्वतःची दावेदारी सादर करायची आहे का। एक लोकशाहीचा भाग म्हणून, प्रक्रिया म्हणून ही इथे पद्धत राबवली जाते। आपल्याला महाराष्ट्रातले महत्त्वाचे राजकीय नेते म्हणून विनोद तावडे यांचा परिचय आहे। विनोद तावडे बिहारचे भारतीय जनता पार्टीचे निवडणुकीच्या काळातले प्रभारी होते। सध्या त्यांच्याकडे केरळची जबाबदारी असली तरी पण या एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय बदलाच्या निमित्तानं विनोद तावडे सुद्धा या नेता निवडीच्या बैठकीला हजर आहेत। सम्राट चौधरी आता आपल्याला रांगेमध्ये पहिल्या क्रमांकावर बसलेत। दाढी असलेलं ते व्यक्तिमत्व आहे। रविशंकर प्रसाद आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या या नेता निवडीच्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेता या नात्यानं हजर झाल्याचं आपल्याला दिसतं आहे। काही क्षणातच सम्राट चौधरी यांच्या नेता निवडीची प्रक्रिया पूर्ण होतीये। काही वेळापूर्वी त्यांच्या नेता निवडीच्या प्रक्रियेच्या संदर्भातले सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याची माहिती आली होती। आताच्या घडीला ही प्रक्रिया पक्ष पातळीवर राबवली जाते आहे आणि आता सम्राट चौधरी यांना व्यासपीठावर आमंत्रित केलं जाईल आणि विधिमंडळ पक्षाचा बिहारमधला भाजपाचा नेता म्हणजेच पर्यायानं राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड होण्याच्या प्रक्रियेच्या अनुषंगानं पहिलं पाऊल पूर्ण टाकलं जाईल। यानंतर आता आपण पुढील बातम्यांकडे वळणार आहोत।